नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढी विरोधात 20 गावांनी एकत्र येत वज्रमूठ बांधली आहे. राज्य सरकारकडून फोडा आणि तोडा नीतीचा अवलंब केला जात असतानाही हद्दवाढीला एकमुखी विरोध करणारच असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीसाठी तत्वतः मान्यता दिल्याची माहिती कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली होती. या प्रस्तावात सुरुवातीला 8 गावांचा समावेश करण्यात आला असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी गावे जोडण्याचा प्रयत्न आहे. मात्र या निर्णयाविरोधात हद्दपार विरोधी कृती समितीच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आज या पार्श्वभूमीवर 20 गावांची बैठक पार पडली. कागल एसटी आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक गीता सचिन काळे यांनी एसटीच्या तपासणी अधिकाऱ्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केलाय. मार्ग तपासणी दरम्यान पथकातील अधिकारी श्रीकांत जानकर, अरविंद पारडे आणि त्यांचे चालक पीबी जाधव यांनी वाहक गीता काळे यांच्याशी मनात लज्जा उत्पन्न होईल असं असभ्य वर्तन केलं. याची तक्रार विभागीय प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाई न करता महिला वाहक गीता काळे व गाडीचे चालक काकासाहेब सदाशिव कोरले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याच्याच निषेधार्थ आज एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोशल मीडियावरच्या रील्सचा प्रभाव नेमका काय असतो याचा प्रत्यय कोल्हापुरात आज आलाय. वसंत बहार रोडवरील गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोच्या उद्घाटन प्रसंगी एकाच दिवशी दिलेल्या आकर्षक ऑफरमुळे महिलांची तुफान गर्दी उसळली. गर्दी इतकी अनियंत्रित झाली की पोलिसांना हस्तक्षेप करून दुकान बंद करण्याची वेळ आली. मोटरवाडी फाटा ते पाटणे फाटा जंगम हट्टी मार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. स्विफ्ट कारमधून ही दारू वाहून नेली जात होती. याची माहिती आज गुरुवारी 19 जून रोजी दुपारी 1च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आणि रांगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य लखन बेनाडे यांची पत्नी लक्ष्मी हिने त्यांची आर्थिक फसवणूक करत दागिन्यासह 8 लाख रुपये हडपले आणि आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. विशेष म्हणजे तिच्या प्रियकरानेच पत्नी परत हवी असेल तर 3 लाख रुपये द्या अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ड्रोन खाली कोसळला. हा ड्रोन मुख्यमंत्र्यांपासून अवघ्या 5 ते 10 फुटावर पडला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतलाय. छत्रपती मल्टीस्टेट बँकेत आयुष्यभराची कमाई ठेवूनही मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वेळेवर न मिळाल्याने तणावात गेलेल्या गणेशनगर येथील 46 वर्षीय शेतकरी सुरेश जाधव यांनी बुधवारी पहाटे बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या मुलाच्या शिक्षणाचं वाटोळ केलं, धन्यवाद असा संदेश पाठवून आत्महत्या केली. या प्रकरणानंतर बँकेचे चेअरमन नाना भंडारी फरार असून बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर फेरस कंपनीजवळ मोटारने थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. 8 जण जागीच ठार झालेत तर 6 वर्षाचा मुलगा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 4 जण गंभीर जखमी आहेत. गांधीनगर पोलीस ठाण्यातील आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात तब्बल 1,78,00,000 रुपये परत मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ते यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 1 लाख रुपयाची रोख पारितोषिक रक्कम देऊन सत्कार केला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.